हॅलो मित्रांनो, आजची गोष्ट खूपच रोमॅन्टिक आहे, म्हणून कृपया पूर्ण ऐका. संजना जेव्हा अंघोळीसाठी बाथरूममध्ये जायला लागली, तेव्हा अचानक तिच्या सावत्र भावाने, रोहितने तिचा मार्ग अडवला. रोहित म्हणाला, "मी म्हणालो ना, मी नाही देणार." उदास होत तो म्हणाला, "किमान एकदा दाखव तरी. आजपर्यंत पाहिलं नाही, पण पाहण्याची खूप इच्छा आहे." संजनाने चिडून आपले डोके ठोकले आणि म्हणाली, "याची काय हमी आहे की पाहिल्यानंतर तू मला असेच सोडून देशील?" हाय रे देवा, ही कशी संकट माझ्या गळ्यात आली आहे. रोहितचे बोलणे ऐकून संजना जोरजोराने हसू लागली आणि म्हणाली, "अरे मूर्खा, तू अजून लहान आहेस, माझा भाऊ आहेस. लग्नानंतर मोठा होशील आणि जसजसा वय वाढेल तसतसे तुझे दृष्टिकोनही बदलेल." भाऊ आपल्या बहिणीला समजावत हसत होता, तर रोहितची उत्सुकता मात्र वाढतच होती. संजना परत परत विचारत होती, "एक सांग, खरं सांग, भाऊ, तू आजपर्यंत कोणतीच मुलगी पाहिली नाहीस का?" संजनाने चिडून विचारलं, "म्हणजे काहीतरी तरी पाहिलं असेल ना?" रोहित हसत म्हणाला, "आज पहिल्यांदाच दर्शन होईल." हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या आणखी एका रोमांचक गोष्टीत. आशा आहे तुम्हाला ही गोष्ट खूप आवडेल. संजनासाठी लॉकडाऊन हा मोठा त्रासदायक काळ ठरला होता. ती एका प्रायव्हेट शाळेत शिकवत होती, पण जेव्हा शाळा बंद झाल्यानंतर ती बेरोजगार झाली आणि घरी बसली. घरी म्हातारे आईवडील आणि एक सावत्र व्यसनी भाऊ होता. पैशांसह घरातील रेशनही संपले होते. ती खिडकीतून बाहेर पाहत होती. रस्त्यावर सुनसान वातावरण होते, माणसं तर सोडा, प्राणीसुद्धा कुठे दिसत नव्हते. स्मशानभूमीतील वस्ती मात्र गजबजलेली होती, तिथे मोठी गर्दी जमलेली होती. मृत्यूने चहूकडे हाहाकार माजवला होता आणि माणूस आता माणसालाच घाबरू लागला होता. शिला पूर्णपणे खचून गेली होती. तारुण्याची भूक सहन करणारी आज पोटाच्या भुकेसमोर हरली होती. जिच्या हातांनी कधी कोणाकडे काही मागितलं नव्हतं, ती आज आपल्या भावाकडे पैसे मागण्यासाठी चालली होती. आपल्यांकडे मागण्यात कसली लाज? ती पायऱ्या चढून भावाच्या खोलीत गेली आणि पाहिलं की तो नशेत धुंद पडला होता. आता या नाकर्त्याला कसं उठवायचं? संजनाने कित्येक वेळा आवाज दिला, "उठ रोहित." पण तो काही उठला नाही. मग तिला राग आला आणि तिने पाण्याने भरलेली बादली त्याच्यावर ओतली. तो एकदम दचकून उठला आणि तिला पाहत म्हणाला, "हे काय उठवायचं पद्धत आहे? सारा नशा उतरवून टाकलास." संजनाने रागाने म्हटलं, "तुला किती वेळा सांगितलं ने? माझ्या खोलीत येऊ नकोस." रोहित चिडून म्हणाला, "भूक लागेल तेव्हा मी स्वतः येऊन खाऊन जाईन." संजना म्हणाली, "खायला तर तेव्हाच मिळेल जेव्हा घरात रेशन असेल. सगळे भांडे खाली पडले आहेत, घरात एक दाणाही उरलेला नाही की तुला शिजवून खाऊ घालू शकेन. मला थोडे पैसे दे, जेणेकरून बाजारात जाऊन सामान आणता येईल." रोहित हसत म्हणाला, "पैसे तर मी देईन, पण सामान कुठे मिळणार? सगळ्या दुकानं बंद आहेत. सकाळी फक्त 1 तासासाठी उघडायची, आता तर उद्या सकाळीच काही होईल." संजना निराश होऊन रोहिताजवळच बसली आणि म्हणाली, "भाऊ, तूच काहीतरी कर. मला भूक सहन करण्याची सवय आहे, पण आई वडिलांना उपाशी पाहू शकत नाही. मला खात्री आहे की तू काहीही करू शकतोस, तुझ्यासाठी कोणतंही काम कठीण नाही." संजना भाऊजवळ जाऊन गोड बोलू लागली, "मी तुझं पूर्ण खोली साफ करेन." असं म्हणत तिने रोहितला एक टॉवेल दिला आणि म्हणाली, "मी तुझे सगळे कपडे ओले केलेत, आता हे बदलून नवीन कपडे घाल." रोहित आज आपल्या बहिणीचे सगळे गिले शिकवे विसरून तिला आनंदी करायचं ठरवलं होतं. त्याला संजनाच्या मुरलेल्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलताना पाहायचं होतं. तो हसत हसत संजनाजवळ गेला. संजनाला काहीच कळेना की भाऊ शेवटी काय करू इच्छितो. ती काही बोलण्याआधीच रोहित म्हणाला, "तू माझे कपडे ओले केलेत. त्यामुळे आता तुलाच ते बदलावे लागतील. हीच तुझी शिक्षा आहे. आणि मग मी तुझ्यासाठी सामान आणेन." शिला थोडी गोंधळात पडली. तिला काही कळेना की भाऊ असं का म्हणतोय. ती विचार करत होती, तर इतकी शिकलेली असूनही तिला समजलं नाही की तिच्या भावाच्या नजरा आता बदलल्या आहेत. लॉकडाऊनच्या आधी जो मुलगा शहरातील सुंदर मुलींना पाहून आनंदी व्हायचा, तो आज आपल्या बहिणीकडे पाहून न जाणे काय विचार करत होता. संजनाकडून मोठी चूक झाली की कपडे बदलण्याची शिक्षा तिने सहजपणे स्वीकारली. त्या निरागस मुलीला हे समजलं नाही की पोटाच्या भुकेपेक्षा जास्त भयंकर असते शरीराची भूक, जी एकदा लागली की कधीही मिटत नाही. संजना आज पहिल्यांदाच रोहितची शर्ट आणि बनियन हाताळत होती. जसं तिने रोहितची शर्ट आणि बनियन काढली, तसं तिच्या अंगावर काटा आला.
रोहितचं शरीर भक्कम आणि मजबूत होतं. संजनाने रोहितच्या डोळ्यांत पाहत त्याचे कपडे काढायला सुरुवात केली. लाजेमुळे हडबडीत ती गुडघ्यांपर्यंत कपडे काढताना खाली झुकली आणि सारा खेळ बिघडला. हा प्रसंग पाहून संजनाच्या डोळ्यांत आश्चर्याचा भाव आला. तिच्या तोंडातून किंकाळी निघायची होती, पण स्वतःला सावरत तिने स्वतःच्या तोंडावर हात ठेवला. गुडघ्यावर बसलेल्या संजनाजवळ येताच रोहितने विचारलं, इतकं लक्षपूर्वक काय पाहत आहेस? भावाचं हे बोलणं ऐकून संजना लाजेने चूर झाली आणि तिने डोळे खाली केले. संजना लाजेमुळे पूर्णपणे बेचैन झाली होती. ती काहीच बोलू शकत नव्हती आणि रोहितसमोर तिने आपलं डोकं 2-3 वेळा नाही असं हलवलं, जणू म्हणत होती, पगली, असं काहीच होणार नाही. पण भावासमोर बहिणीचं काहीही हक्काचं नसतं असं विचार करत रोहितने काहीही बोललं नाही. संजना म्हणाली, रोहित, हे चुकतने आणि भावाच्या खोलीतून बाहेर जायला लागली. रोहितने तिला जाऊ दिलं, पण तो रागावून कपडे घालू लागला. परंतु संजना काय करू शकत होती? तिला काहीच कळत नव्हतं. लाज आणि मर्यादा वारंवार तिच्यासमोर उभ्या राहत होत्या. ती विचार करत होती, हा तुझा भाऊ आहे, नवरा नाही, जो तुझी अमानत आहे. मर्यादा आणि तिरस्कार आपल्याला हे सगळं चुकतन असं वाटायला लावतात. पण तरीही आग दोन्हीकडे पेटलेली होती आणि त्यातून बचाव करणं अवघड होतं. खाण्यापिण्याचं सगळं सामान रोहितने आणून ठेवलं होतं. संजनाला समजलं की रोहित तिच्यावर नाराज आहे, कारण त्याने तिच्याशी काहीही बोललं नाही. तिने सगळ्यांसाठी जेवण तयार केलं होतं, पण रोहितने खाल्लं नाही. संजना आपल्या खोलीत बसून विचार करत होती, भावाला तीच भूक लागली आहे जी कोणाला तरी सच्च्या प्रेमात लागते. रोटी खाल्ल्यानं फक्त पोट भरतं, पण ती भूक शांत होत नाही. संजनाच्या मनात रोहितसाठी हळूहळू ओढ निर्माण होऊ लागली होती. तो तिचा पाठलाग करत राहिला. संजना मनात विचार करत होती, लॉकडाऊनमुळे भाऊ कुठेही बाहेर जाऊ शकत नाही. सगळीकडे कडक पहारा आहे. जसेच संजना आंघोळीसाठी बाथरूममध्ये पोहोचताच रोहितने तिचा रस्ता अडवला. संजनाने रागाने म्हटलं, मी आधीच सांगितलं होतं ना, मी नाही देणार. रोहित उदास होऊन म्हणाला, किमान एकदा तरी पाहू दे. मी आजपर्यंत पाहिलं नाही, पण पाहायची खूप इच्छा आहे. नादानीने मैत्रीला आणि स्वतःचं जीवन त्रासदायक बनवलं होतं. संजनाने डोकं ठोकत विचार केला, याची काय खात्री आहे की पाहिल्यानंतर तू असंच सोडून देशील आणि काहीच करणार नाहीस? हाय देवा, ही कसली संकट माझ्या गळ्यात पडलं आहे? रोहितचं बोलणं ऐकून संजना जोरजोराने हसू लागली. ती म्हणाली, बेवकूफ, अजून तू लहान आहेस. लग्न झाल्यानंतर मोठा होशील. जसं वय वाढेल तसं तुला सगळं समजेल. पण रोहितची उत्सुकता एवढी वाढली होती की तो वारंवार विचारू लागला, अच्छा, एक गोष्ट सांग. खरं सांग, तू आजपर्यंत कोणतीच मुलगी पाहिली नाहीस का? माझा अर्थ आहे, काहीतरी तरी पाहिलं असणारच ना? रोहित हसत म्हणाला, नाही, आज पहिल्यांदा दर्शन होईल. त्यावर संजना म्हणाली, बरं, बघ. संजनाच्या जलव्यांनी रोहितची अवस्था बिघडून गेली होती. संजनाने त्याच्यासमोर जे काही होतं, ते सगळं दाखवलं आणि म्हणाली, आता बाहेर जा, मला अंघोळ करू दे. रोहित म्हणाला, तुला आपल्या भावावर अजिबात दया येत नाही का? हसत तो म्हणाला, जास्त नाही, फक्त एकदा तरी. संजना दयाळू होती, त्यामुळे रोहितने पुन्हा विनंती केली, फक्त एकदा आणि मग काही नाही होणार. संजना काय जाणे पुढे काय होणार आहे. होता की तो परवाना जणू स्वतः क्षमामध्ये जळून आपली ओळख मिटवू पाहत होता. निरागस क्षमा काहीच समजू शकली नाही. रोहित उदास होऊन घराबाहेर गेला. सकाळपासून संध्याकाळ झाली, पण रोहित अजूनही घरी परतला नव्हता. संजना स्वतःला दोष देत होती आणि विचार करत होती, शेवटी तोही एक माणूस आहे. किती काळ स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण ठेवेल? माझी अशी तरुणाई कोण कामाची, जी कुणाचं भलं करू शकत नाही? भाऊ भाऊ म्हणत नात्यांना एवढं जखडणंही योग्य नाही. जर त्याला काही झालं तर मी काय करेन? काय माझ्या तरुणाईचं लोणचं घालू का? नाही, तो माझ्यावर नाराज होऊन गेला नाही. त्याच्या सांगण्यावरून मी एकदा माझे जलवेही दाखवले होते. पण मी सर्वात मोठी चूक केली ती हीच. शिला राणी विचार करू लागली, मी आगवतून काय साधते आहे? रोहित आपल्या मित्रांसोबत पार्टीला गेला होता आणि आता परत येत होता. जशीच दरवाजावर खटखट झाल्याचा आवाज आला, संजना आनंदाने धावत गेली. जणू तिच्या आयुष्यातली सर्वात मोठी आनंदाची गोष्ट दरवाज्याजवळ उभी होती. दरवाजा उघडताच रोहितला पाहून तिच्या तोंडातून किंकाळी निघाली.
ही जखम कशी लागली? तुझे कपडे फाटलेले आहेत. दारूच्या नशेत लटपटत रोहित म्हणाला, पोलिसांनी मला मारलं. व्हायरससाठी. संजना रागाने म्हणाली, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, लॉकडाऊनमध्ये बाहेर जाऊ नकोस. तरीसुद्धा का गेला, कमीना? रोहित शांतपणे आपल्या खोलीत गेला. गेल्यावर तो झोपून गेला. खोकला आणि तापामुळे त्याची अवस्था फारच वाईट झाली होती. संजना औषध आणि पाणी घेऊन त्याच्या खोलीत पोहोचली. तिने हळूच म्हटलं, काही होणार नाही, भाऊ. मी आहे ना? व्हायरस माझ्या असताना तुला काहीही करू शकत नाही. तुझ्यासाठी मी खास काढा बनवला आहे. हा पिताच 1 मिनिटात ठीक होशील. रोहित रागाने म्हणाला, पगली, का आलीस माझ्या खोलीत? माझ्यासोबत तूही आजारी पडशील. संजनाने त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि म्हणाली, मरू दे मला, पण तुला तडफडताना सोडू शकत नाही. जे आपल्या सीमांना ओलांडून सगळं काही गमावायला तयार होतं, त्याहून मोठं प्रेम काहीच नसतं. सगळे नातेसंबंध त्याच्यासमोर निरर्थक वाटतात. आज मी तुला माझं सगळं काही देईन, पण तुला मरू देणार नाही. संजनाने आपला चंद्रासारखा चेहरा भावाच्या चेहऱ्यावर झुकवला आणि निघून गेली. सकाळपर्यंत रोहित खूपच बरा झाला होता. भावाला बरा पाहून संजनाला खूप समाधान वाटलं. आज त्याने दारूही प्यायली नव्हती, बहुतेक त्याच्या बाटल्या संपलेल्या असाव्यात. संजनाने रोहितशी गमतीने म्हटलं, माझ्या डोळ्यांत बघ, बेदर्दी, सगळा नशा विसरून जाशील. मी काही बियर लपवून ठेवली आहे. चल, आपण एकत्र बसून पिऊया. संजना खरंच रोहितच्या प्रेमात वेडी झाली होती. रोहित म्हणाला, आधी मला खायला दे. खूप जोराची भूक लागली आहे. त्यानंतर त्याने हलक्यात संजनाच्या गालावर टपली मारली आणि म्हणाला, काय करत आहेस? हो भाऊ, ती हसली, पण नाटक करत म्हणाली, आत्ताच जितके हात चालवायचे आहेत ते चालवून घे. रात्री बघते तुला. रोहित म्हणाला, हे सगळं बरोबर नाही. मी एक चांगला मुलगा पाहून तुझं लग्न करून देईन. संजना हसत म्हणाली, 900 उंदीर खाल्ल्यावर आता मांजर हजला चालली. वाह रे थरकी, स्वप्न दाखवून माझी डोली उचलायची भाषा करतोस. आता लॉकडाऊनमध्ये तर खाटीच तुटणार. भाऊ आणि बहीण दोघंही एकत्र बसून जेवण करत होते. संजनाला हसताना पाहून रोहितने विचारलं, तुझ्या मनात काय चाललंय, आम्हालाही सांग जरा. संजना म्हणाली, रात्री होऊ दे, भाऊ. मी फ्रीजमध्ये चिल्ड बियर ठेवली आहे. आज पहिल्यांदाच तुझ्यासोबत बसून मीही पिऊन पाहीन. खूप मजा येईल. हे ऐकून दोघंही जोरजोराने हसू लागले. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली, कृपया तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला तत्काळ मिळेल.